आता निघालोय हा बघा. हे गावच्या रस्त्यांची हीच खासियत आहे भाई. रस्ता खराब असतो पण जो व्ह्यू आहे ना भाई, तो नेक्स्ट लेवल असतो. नेक्स्ट म्हणजे नेक्स्ट लेवल असतो. कमेंट करा की आय एम फ्रॉम चिपळूण असं. मला पण समजलंय आपले बांधेल की आपला विषय चिपळूण पर्यंत पोहोचतोय. चल येतो. जगदंब हर हर महादेव. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. जय बजरंगबली. गणपती बाप्पा मोरया. So guys, I'm going to Chipulun for our Rockies pie. मतलब रॉकीचा पाचचा टायर टाकायचा आहे. पूर्ण खराब झालाय आणि मी ऍक्च्युली गावी आल्यावरती बघितलंय, लक्ष दिलंय, पूर्णपणे खराब झालाय. सो चेंजेस केले पाहिजेत गावी मुंबईला जायच्या आधी. त्यासाठी आता निघतोय मी, म्हणजे ऑलमोस्ट निघालोय मी. मला या अवतारात कोण ओळखत नाही आणि आपण चिपळूणला जातो तर ऑब्विसली भाऊजींना भेटून जाणारच. चला तुम्हाला रस्ते पण दाखवतो. ऊन पण एवढं एकदम भागायला आहे. आपलं आंब्यांची झाडं, ऊन पण एकदम भागाच आहे. तुम्हाला माझे जे रूट आहेत ना पुढचे ते पण दाखवतो आणि आपण जाणार आहे परशुराम घाटातून चिपळूणला. तुम्हाला तो व्ह्यू पण दाखवेन. आय थिंक सो आता टायमिंग, मोबाईल घेतला, पॉवर बँक घेतली, सगळं घेतलंय. आय थिंक सो आता टायमिंग झालाय एक 10:30 पावणे 11 झालेत आणि मी जस्ट निघालोय. सो लेट्स गो. पोहोचूया आपण जेवढा लवकर होईल तेवढा. सो गाईज आता मी अशा रूटला आहे, म्हणजे मी 5 मिनिटात म्हणायला गेलं तर तुम्ही मी आलोय. इकडून सरळ खेडला रोड जातो, जिकडून पण मी जाऊ शकतो. आणि हा एक जातो तो लोटे MIDC ला. हा शॉर्टकट रोड आहे. थोडासा रोड खराब आहे, मध्ये घाट वगैरे आहे, म्हणून मी इकडनं घेतलं की बोललो तुम्हाला एक घाट रोड दाखवतो. थोडस आता सध्याला खराब आहे, पुढे थोडस रोड खराब आहे, बट शॉर्टकट आहे हा. डायरेक्ट लोटे MIDC च्या इकडे बाहेर पडतो, तिकडून मग आपल्याला डायरेक्ट हायवे जोडायचा आहे. स्वतः इकडून खेडला तिकडच्या रोडने जर गेलो मी तर इकडून डायरेक्ट खेडला जा, खेडवरून म्हणजे खोबी फाट्याला वेरळच्या इकडे, आणि तिकडून लेफ्ट टर्न घेऊन हायवेने तिकडे जा. त्यापेक्षा हा तेवढे किलोमीटर वाचवतो. इथून ते थोडा पॅच खराब आहे, त्याच्यानंतर रोड एकदम चांगला आहे. म्हणजे थोडंफार जसा गावच्या रस्ता तसं चांगला आहे, गाडी एकदम पटापट जाऊ शकते. मी एकदा आलोय. सो चिपळूणला मी खूप म्हणायला गेला तर खूप आय थिंक सो वर्षांनीच मी जातोय. चिपळूण मध्ये माझं अजूनपर्यंत जाणं आलं नाहीये. आणि रॉकीला घेऊन एकदा जेव्हा मी पहिल्यांदा रॉकीला गावी आणलेली, जेव्हा मी पहिल्यांदा रॉकीला बाय केलेली, तेव्हा मी शिमग्याला जेव्हा रॉकीला घेऊन आलेलो ना, तेव्हा मी चिपळूणला गेलेलो रॉकीला घेऊन. आणि त्यानंतर आता चाललोय. म्हणजे चिपळूणला माझे जास्त फेऱ्या नाही झालेत. ताई आहे, भाऊजी आहे तिकडे, पण जास्त फेऱ्या गेल्या नाहीत. आता चाललोय तर सर्व काम पण करायचं आणि भाऊजींशी कॉन्टॅक्ट करायचं, भाऊजींना तिकडे भेटून येईन. मला जायचंय टायर टाकायला. सो भाऊजींनी मला 2-3 ठिकाणी सांगून ठेवलेत, मी तिकडे प्राइसिंग काढेन, जिकडे मला परवडेल तिकडे मी टाकेन. कारण का ऍक्च्युली बघायला गेल्यानंतर 5चा टायर स्पोर्ट्स बाईकचा हा महागच आहे, कितीही काही करायला जा. सो त्याच्यामुळे भाऊजी बोलले की तू लगेच परचेस नको करूस, आधी फिर 2-3 ठिकाणे आणि मग परचेस कर. सो बोललो ठीक आहे मी येतो. कारण का एवढं ऑनलाईन शोधणं म्हणजे मुश्किल आहे, भेटतच नाही. जोपर्यंत ऑफलाईन जाऊन आपण बोलत नाही त्यांच्याशी, त्या उद्देशाने जेवढा आपण बोलू तेवढं 100-200 रुपये काय कमी झालं तर आपलं काय वाईट आहे, बरोबर ना. सो तेवढंच आहे. आता निघालोय हा बघा. हे गावच्या रस्त्यांची हीच खासियत आहे भाई. रस्ता खराब असतो पण जो व्ह्यू आहे ना भाई, तो नेक्स्ट लेवल असतो. नेक्स्ट म्हणजे नेक्स्ट लेवल असतो. रस्ता खराब आहे पण व्ह्यू बघा यार, की झाडं आणि असे रस्ते कुठे बघायला भेटतात. मुंबईला जर असं व्ह्यू नाही जास्त भेटत. आणि इकडे भले गरमी आहे, आता मी बाईक चालवतोय, आता मी हेल्मेट घातलं, मग मला एवढं काही जाणवत नाहीये. का तर झाडं आहेत, हे सर्व असं वातावरण त्याच्यामुळे काही एवढं जाणवत नाही. नाहीतर मी खल्लास होतो भाई, पूर्ण खल्लास. आता मी इकडून एक 10-15-20 मिनिटात मी हायवेला टच करेन आणि तिकडून आपण परशुराम घाट, त्याच्यानंतर सवतसडा, हे करत करत आपण चिपळूणला जाणार.
सो तो पण नजारे तुम्हाला दाखवेन. गाईज मी ऑलमोस्ट घाट रस्ते जे आहेत त्या रस्त्याला आलोय. हे रस्ते चांगले बनवले त्याचं कारण माहित नाही, पण चांगलं बनवलंय ते खरंच चांगलं आहे. मी कारण बोलतोय, खरं रोड अंगांकार चढ आहे, रस्ते डेंजरस आहेत आणि इकडनं गाड्या कंटिन्यू जात असतात. कारण का MIDC मध्ये काम करणारे रोटे कंपनीज, भरपूर कंपनीज आहेत रोट्याला, तर तिकडे काम करणारे सर्व वर्कर्स असतात इकडनं रूटनी जात असतात. थोडासा इथं पॅच खराब आहे. हे भारी बनवलंय रे लग्नासाठी, पूर्ण गाडीच पॅक करून टाकले. सो आता हे आपण एन्जॉय करूया वेडी वाकडी वळणे. जेवढी वेडी वाकडी वळणे दिसायला चांगले ना तेवढी धोकादायक पण आहे. जर ब्रेक नाही लागला किंवा कंट्रोल नाही झालं तर डायरेक्ट खाई, जे तुम्हाला इकडे दिसेल डायरेक्ट खाई घेऊन जाते तुम्हाला. असे रोड्स आहेत आपले कोकणातले की सेफली तुम्हाला गाडी चालवायची, कंट्रोल तुम्हाला पाहिजे तुमच्या गाडीवरती, तुमच्या पूर्ण स्किल वरती तुम्हाला कंट्रोल पाहिजे. त्याशिवाय काय पर्याय नाही. कारण का अचानक एवढेसे छोटे रस्ते आहेत की इकडनं बस ट्रक सर्व येतात. 4 व्हीलर बस असेल किंवा ट्रक्स असतील ते पण क्रॉसिंग होते. सो त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. तिथे सर्वजण स्किल्स जास्त माणसांकडे या इकडच्या. कारण का रोड बघू शकता तुम्ही की एवढस छोट्या, याच्यातून मी जर तुम्हाला बोलू ट्रक्स वगैरे तर तो विचार करा तुम्ही की केवढा रस्ता पॅक होऊ शकतो. ऑलमोस्ट थोडस बाहेर घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट खाई आहे. त्याच्यामुळे विषयच नाहीयेत की वेगळं काय. आणि आपला रॉक एवढा जबरदस्त आहे की काही कमी ह्याच्यातच घाट पार केलं, म्हणजे घाट असा घाटासारखा वाटलाच नाही मला बघायला गेलं तर. कारण एकदम स्मूथली क्रूज केलंय रॉकीने आणि वेडी वाकडी वळणे. हा माझ्या तर कोकणातल्या रस्त्यांमध्येच आहे भाई. मला एकदा करायचंय भावनो, मला पूर्ण आहे ना, पूर्ण बघायला गेलात ना तुम्ही. हे बघा सीन बघितलात तुम्ही, तुमच्याशी बोलायला गेलो काय सीन झाला. बोललो ना तुम्हाला की बस येते हे येते, अक्षरशः माझी हार्टबीट अशी कमी जास्त झालेली. आणि एक तर आपल्या रॉकीच्या कंट्रोलमुळे वाचलो आणि माझ्या असलेल्या स्किल्स किंवा माझ्या असलेल्या भरोश्यामुळे, आता मी डायरेक्ट जाऊन पप्पी दिली असती. मी तुमच्याशी बोलतो हात असा होता माझा आणि क्लच वरती लगेच हात जाऊन मी घेर डाऊन करून गाडी कंट्रोल केली. ब्रेकिंग वरती आपली ब्रेकिंग सिस्टीम चांगली ठेवली, त्याच्यामुळे एकदम तुला सांगू भावना फाटलेली. समोरून अशी अचानक टर्न मध्ये जी आली ना, आणि तुम्ही बघितलं की पूर्ण रस्ता पॅक होतो. ऑप्शनच नाहीये भावना दुसरं काही इकडे, पूर्ण रस्ता पॅक होतो. म्हणून अशा रोडनी कोकणातून कधी पण फिरताना तुम्ही रात्रीचे असाल किंवा कसे पण असा, आणि घाई कधीच नाही करायची. कधी कुठली गाडी आहे सांगू नाही शकत, असा सीन असतो. सो गाईज फायनली लोटे MIDCच्या रोडला आहे मी, आलो मी. एक 10-15 मिनिटं लागली मला. सावकाश यायला लागलं कारण का कंटिन्यू ट्रक पण येत होते संपूर्ण आणि गाड्या पण येत होत्या. छोटाच रोड होता, जसा बसचा सीन झाला तसे काही सीन नाही झाले, पण सावकाशच चिल मध्ये आलो. कारण का ट्रक वगैरे कंटिन्यू गाड्या येत होत्या आणि हे आपण कंपनीज आहे तिकडे पण कंपनी लेफ्ट साईडला, हे पूर्ण कंपनीचाच एरिया आहे तिकडे. आणि जसं आपण हायवेला पडू ना भाई, मग साबणाचे वास वगैरे सगळ्या कंपनीत नाही इकडे, सर्व त्यांचे वास वगैरे सर्व येतात. सो आता रोड खराब आहे, थोडासा पॅची पॅची. सो गाईज मेन म्हणजे जो लोटे साईडून इकडून कोण जर माझे सबस्क्रायबर्स असतील, व्ह्युअर्स असतील, जे कोण व्लॉग बघत असतील माझे सगळ्यांनी, हे पण हा जर व्लॉग बघत असेल तर कमेंट करून सांगा, म्हणजे मला समजेल की माझे व्हिडिओज कुठपर्यंत पोहोचत आहेत आणि कुठून कुठून लोक बघतायत ते मला पण समजेल. सो त्यासाठी कमेंट करा आधी आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. सध्या ते रोडची बरीचशी कामं चालू आहेत आणि कधी पण ह्या रोडनी जर जाताय तर सावकाश गाड्या बघून. कारण का 4 व्हीलर वाले, मुंबईकर सगळेजण स्पीड मध्ये असतो, सावकाश नसतं. त्यासाठी हे जे लाईफला सर्व जी लाईन दिसते ना तुम्हाला, हे बंद झालेले आहेत. पण ह्याच्या पाठीमागच्या ज्या आहेत ना त्या सर्व चालू कंपनीज आहेत. समोर ज्या दिसतात त्या पण सर्व चालू कंपनीज आहेत. इकडे राईडला पण या सर्व कंपनीज आहेत, चालू कंपनीज आहेत. लोट्यामधलं बोलतो ते. फायनली आपण लोट्यात बोललोय. आता थोड्याच वेळात 5 ते 6-7 मिनिटाच्या अंतरावर, म्हणजे अंतर नाही म्हणजे मिनिटावरती आपण पोहोचू शकतो परशुराम घाटात, क्रूज करू शकतो. काही ऍक्सिडेंट झालाय जस्टच, पोलीसवाले वगैरे सर्व येऊन जमा झालेत. जोरात नाही ना झालाय, महादेव जास्त कुणाला व्हायला नको. पाहुणं जर असं गाड्या इकडनं चालवता आणि मधून जर गाड्या सांभाळून चालवा,
गाडा जेवढं वेळ लागेल ना तुम्हाला पोहोचायला तेवढं चालेल, पण सुखरूप जावा माझ्या मते तरी. कारण का वेळ चालेल पण आयुष्य नाही असं हे केलेलं चालणार भावना. जेवढं होईल तेवढं तुम्ही गाडी लिमिटेड झाला. आता जोरात अपघात झाला तर माहित नाही, आय थिंक सो टाटा का दुसरी कुठली तरी कार होती, जास्त नुकसान नाही झाले. पोलीसवाले काका होते, ते गाडी घेऊन जात होते. त्यांना जे आतमध्ये असतील त्यांना घेऊन गेले असतील हॉस्पिटललाच. 2 ट्रक वगैरे दिसलं तुम्हाला कसा अपघात झालाय. डेंजर लेवल यार, असं एवढं पण नका हे करू मी तर म्हणतो. सो गाईज, आता तुम्हाला दिसेल तिथे लिहिलेलं आहे परशुराम मंदिर. हा जो एक लेफ्टनी टर्न जातो आतमध्ये रस्ता, तो श्री परशुराम मंदिराकडे जातो. हा इकडून जातो तो. आणि आपण आता सरळ हा घाट आहे आपला, तिथून खाली उतरणार आहे. इकडूनच खाली सावतसाडा आणि सर्व हाच आहे. परशुराम घाट जो म्हटला जातो तो हाच आहे. माझ्याकडे ड्रोन नाहीये, नाही तर मी एका ठिकाणी एक स्पॉट आहे तिथे थांबून पूर्ण ड्रोन शूट करायला हा घाटाचा. बट आपल्याकडे ड्रोन नाही, काय नाही, ते पण दिवस येतील आपल्याकडे. आपण ड्रोन सगळं काही गॅजेट्स घेऊ भाऊ न, सगळं काही घेऊ हळूहळू, सगळं काही घेऊ आपण. पेशन्स. चला आता तुम्हाला घाटातून घेऊन जातो. बस भाई, बसवले दादा घुमवतायत. आपण सावकाश चाललोय कारण का थोडीशी मजा घेत जायची आहे. जास्त असं रिस्क म्हणजे हे करत नाही जायचं. हे बघा सगळे आता गावावरून मुंबईला जायला गर्द्या बघा ट्रकचे. आता एक लाईन चालू झाले, मध्ये रस्त्याचं काम चालू आहे. इकडं पूर्ण नदी वगैरे तुम्हाला दिसतंय नाही दिसतंय माहित नाही, दिसत असेलच. बघा आता एक लाईन चालू झाले, तिकडचं रोडचं थोडस काम चालू आहे. एक लाईननी बघा मुंबईला जायच्या गाड्या बघा बाबा. काय का मुंबईला जाणारच आहे. आणि लग्नाला मेन म्हणजे ताईला बघून आठवलं, मुंबईला आणि लग्नाला टाटाच्या गाड्या जास्त आहेत गाव साईडला. मी जास्त जेवढं बघितलं ना आजोळ, टाटाच्याच गाड्या जास्त दिसले मला. हा घाट जेवढा दिसायला चांगला आहे तेवढा रिस्की घाट, असा रिस्की घाट म्हणू शकतो आपण याला. पावसाळ्यात खूप प्रॉब्लेम येतात या घाटामध्ये. हा जो घाट तुम्ही बघताय आता, आपल्या रॉकीला एका गिअर वरतीच तो हे करतो. बघा रस्त्याचं काम चालू आहे, दिसतच असेल तुम्हाला पूर्ण ते बघा. म्हणजे हा रिस्की काय माहिती का, इकडनं वरून जे दरड वगैरे कोसळते ना पावसाळ्यात, त्यासाठी रिस्की आहे. बाकी असं रिस्की असं म्हणून नाही शकत आपण याला जास्त, सगळं त्यासाठीच रिस्की आहे. आता 2 लाईन चालू होईल. हे इथं काम चालू आहे. आय थिंक सो रस्ता खचलेला तिकडचा, माझ्या अंदाजानुसार मी सांगतोय. एकदा मी ऐकलेलं पावसाळ्यात दरड कोसळली तर रस्ता खचला, तो ती बाजू असू शकते. काय दिसतंय पाणीच नाही भावनो, पाणीच नाही. हा हे सावतसाडा, इकडे पावसाळ्यात खूप मस्त प्रकारे गर्दी असते. तर काय ऑप्शन नसतं त्याने. आईची कटकट गाडी चालवते की काय करतोय हा? भाई 2 लेन आहेत, मी ह्या लेन मध्ये बाई बोलेल तू बघ आई शपथ यार, कसा गाडी चालवतोय तो. शे बोलायला ना पाहिजे, जाऊ दे आता. अशी नाही काय लोक असतात यार. आमच्या हातात अशी ड्रायव्हिंग गाडी भेटली काय मुंबई वगैरे गावी. तो बघा दिसला माहित नाही, तू कानेड्या लेवलला गाडी चालवतो तू. आणि बोलू की नको असे झालंय, पण बोलतोच भाई. जे करायचं कराय. पाठीमागे पोलीसची प्लेट आहे, पोलीस असं लिहिलेलं, आणि गाडी बघ कशी चालवतोय. असं कुठे असतं का? सगळ्यांसाठी सर्व काही आहे ना. काय एन्जॉय. आणि आता आपण जस्ट चिपळूण मध्ये रीच करणार आहे. हा चिपळूणचा जुना ब्रिज आहे. जुन्या ब्रिजचं काम करून नवीन ब्रिज बांधलेला तोच ब्रिज हा, मस्त केलाय. चला आता काय आपण ऑलमोस्ट पोहोचलोय. OMG, ये क्या है. म्हणजे एवढा चांगला ब्रिज आणि इकडे असं खडतळ असं वातावरण, खडतळ असं रस्ता. खूप बेकार भावना, खूप बेकार. आता चिपळूण मध्ये पोहोचलोय. चिपळूण असतील व्ह्युअर्स, सबस्क्रायबर्स, कमेंट करा की आय एम फ्रॉम चिपळूण असं. मला पण समजलंय आपली बांधेल की आपला विषय चिपळूण पर्यंत पोहोचतोय. आपण चिपळूण पर्यंत पोहोचतोय. एक वेगळाच आनंद भेटेल. मला समजेल यार तुम्ही कुठून हा जरा आजच्या ब्लॉग मध्ये कमेंट करा भावांनो, जरा समजू द्या मला. चिपळूण कडनं प्रेम करणारी किती आपली विषय आहे, आपला मंडळी आहे आपली चिपळूण कडून आपल्यावरती प्रेम करणारी.
सध्या तरी मला भाऊजींनी सांगले ना की चिपळूणमध्ये पोहोचलाच, ब्रिज क्रॉस केलाच की सरळ न येता लेफ्टला जाऊन खेरडी. आता खेरडी तर बहुतेकांना माहिती असेल चिपळूणच्या, पण मला पण माहिती आहे कारण का लहानपण माझं इकडच्या साईडलाच गेलाय. सो ती स्टोरी आपण कधीतरी सांगू लहानपणची. सध्या तरी आपल्याला खेरडीला जायचंय. हो हो, चिपळूणचा रस्ता कराड, नाही नाही ते कराडचा बोलले ना आपलं. मला तर खेरडीला जायचंय भाई, विषय संपला. मला खेरडीला जायचंय. आता आहे ना मी भाऊजीला फोन करतो, पहिला मॅप लावून बघतो, ट्राय करतो, तो भेटला तर तो लोकेशन. आता सरळ एका सावळीच्या ठिकाणी थोडस पुढे जाऊन कुठेतरी मला स्टॉप घेऊन भाऊजीला फोन करावा लागेल. नाही तर मला तो लोकेशन मोबाईलवरती टाकून चेक करायला लागेल कुठे आहे. भाऊजींना फोन करूया. किती वाजले बघितलंच नाही मी, डायरेक्ट पोहोचलो भाऊजी शॉप मध्ये असेल. ते विजय असं काहीतरी बोलले मला, चेक करा विजय काय. भाऊजी पोहोचलो मी इथे बहादूर शेख नगेत. इकडून कुठलं नाव सांगलं खेडीच्या रोडला? नाव काय त्याचं? विजय विनायक टायर्स. ठीक आहे, मी जाऊन येतो तिकडे. नाही MRF कुठं आहे? हा काय, तो 4300 बोललाय ना, मी तिकडे जाऊन विचारून येतो तोपर्यंत विजय टायर्सला. हा ठीक आहे चालेल. आता विजय टायर्स कुठं आहे, मॅपला लावायला का? 1.5 किलोमीटर आहे. चला काय आता रस्ता कसा समजणार आपल्याला. ठीक आहे चला, 1.5 किलोमीटर क्रूज करू, मग आपल्याला समजेल. काहीच रोड भेटलाय मला, छोट्याशा रोड वरती आतमध्ये. हा हा हा, टायर्स लिहिलंय. शॉर्टकट भाई, गुगल मॅप शॉर्टकटच देत असतो ना कधी पण. कुठून रोड काढला काय माहिती आता. हा सर्व्हिस विनायक टायर्स, तिकडे गेट होता, तिकडे पण आहे. नाही आलो, बघूया काय आणि कितीला भेटते. नवीन टायर. बघा आपला हा नवीन टायर सेम कंपनीचा, आणि हा आपला जुना टायर सेम कंपनीचा. टायर काढला बघा केवढा वाटतो, पूर्ण गेलाय हा. आता ह्याला ठेवणार तिकडे, जो आपला पुढचा टायर पण तिकडेच आहे. सो गाडीचं पूर्णपणे काम झालं आहे. आता टेन्शन फ्री आहे, ही गाडी स्मूथली चालू शकते. आता त्याच टायरवरती, म्हणजे गाडी घेतल्यापासून 2, 2.5, 3 वर्ष झाली असेल. 2, 2.5 तरी पकडा, 2.5-3 तोपर्यंत आत्ता टायर टाकला आहे. सो आपण आता नवीन तो टायर MRFचाच टाकला आहे भाई. MRF इज प्रेफर बेटर माझ्यासाठी तरी ओपोलोपेक्षा. भाई 6 वर्षाची वॉरंटी आहे याला, बबल वगैरे येतात आणि हे होतं त्याची 6 वर्षाची वॉरंटी. बाकी मस्त आहे टायर, मला आता आवडला. जो नवीन टाकला आहे तो. फक्त हेल्पाटे हाच झाल्या की फिटिंगसाठी मला दुसरीकडे जायला लागलं. काय MRF जिथं टायर चालू होते ते फिटिंग नाही करत, फक्त टायर लावतात. मग 5चा टायर आहे, त्याच्यामध्ये चेनचा अलाइनमेंट वगैरेचा प्रॉब्लेम असतो आपल्या KTMला. सो त्याच्यामुळे
मी दुसरीकडे फिटिंग केलं. गाडीच्या बघा रॉकीला इकडे लावलं आणि तिकडे ते क्रिकेट खेळतात. आज शेवटचा दिवस आहे म्हणून ते खेळून घेतात, एन्जॉय करून घेतात. हा टायर नवीन टाकला आपण, सेम साईज आहे, सेम हे आहे, त्याच्यामुळे टायर एकदम मस्त भेटला. MRFचा आहे, चांगला क्वालिटीचा भेटला. मी गेलेलो पहिलं विनायक टायरकडे. सो तिथे आहे ना किती ओपोलोचा टायर होता, 150-60 साईज आहे त्या टायरची माझ्या. तर तो मला देत होता 5,600ला देत होता आणि फिटिंगचे 40 रुपये असं बोलत होतो. बट KTMचा आपला चैनचं तर माहीत आहे, सो त्याच्याकडे मला रिस्की वाटलं आणि 5,000 एवढं देण्यापेक्षा मी बोललो माझा टायरच ऑलरेडी MRFचा आहे आणि त्यांनी काढले 2.5-3 वर्ष तर त्यांनी काढलेच गाडी घेतल्यापासून मी. सो त्याच्यामुळे मी तो नाही टाकला, मी MRF टाकला. सेम कंपनी सेम आहे, फक्त मला MRF कंपनीकडून दुसऱ्या गॅरेजच्या इथं जायला लागला, तिकडून मग त्यांचीच गॅरेजवाल्यांची गाडी घेऊन मी तिकडे गेलो आणि तिकडून त्या धावपळीमुळे मला शूट करताना आलं. सो थोडंसं ते कारण का हेल्मेट तिकडेच गॅरेजला ठेवलेलं आणि ते मस्त जरासं बरं भेटलं, चांगलं झालं एकदाच काम. तिकडून मग भाऊजींकडे गेलो, तिथं पण जास्त शूट नाही, दुकानात गेलो, तिकडून मग जेवायला गेलो. ते एक छोटीशी क्लिप टाकली, ती पण मी व्हॉट्सअपला सेंड केलेली ग्रुपला आमच्यासोबत. ती भेटली मग मी ती टाकून दिली भाऊजींसोबत. खूप वर्षांनी गेलो, 1 वर्षांनी तिकडे गेलो असेल. सो मुंबईला निघायचं आहे, सो त्यासाठी मी सर्व काम करून घेतलं आहे. आता रिलॅक्सली जाऊ शकतो. टायर पण मस्त ग्रीप व्हायला चांगला, आता मस्त 2-2.5 वर्ष बघायलाच नको. सो हा ब्लॉग आपला आजचा मोठा ब्लॉगच होता, रॉकीच्या कामाचाच होता. हा ब्लॉग मी एंड करतोय. हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढे कोण कुठून ब्लॉग बघताय ना ते कमेंट करा जरा. मला बघायचं की कोण कुठून माझे ब्लॉग्स बघतायत, व्ह्यूज येत आहेत, ते मला ते चेक करायचं कोण कुठून बघताय. कुठून समजा गावातून आहे, मुंबईतून आहे, कुठलाही लोकेशन असेल टाका, मी बघेन. मला आवडेल बघायला की कोण कुठून बघतंय. सो हा ब्लॉग मी एंड करतोय. स्टे सेफ, स्टे राईट आणि बघत राहा आपले पुढे ब्लॉग. बाय बाय.